याचं चिंतन आहे. एक देवा संबंधाने तीर्थ निर्माण होतात, दुसरे संत संबंधाने तीर्थ निर्माण होतात. ऐका, देवाच्या कायमच्या वास्तव्याने तीर्थ निर्माण होतात आणि देवाच्या त्या चरणाचा स्पर्श झाल्याच्या वास्तव्याने स्पर्श करून गेलेल्या भूमीचं सुद्धा काय होतात, तीर्थ होतात, पवित्र क्षेत्र निर्माण होतं. संतांच्या कायमच्या वास्तव्याने ते पवित्र असणारं क्षेत्र ठरतं आणि संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या ते असणाऱ्या भूमीचं पवित्र क्षेत्र ते घडत असतं. मग जर संतांच्या आणि देवाच्या पवित्र क्षेत्राने किंवा पवित्र असणाऱ्या पादस्पर्शाने किंवा कायमच्या राहण्याने जर तीर्थ क्षेत्र निर्माण होत असेल तर महाराज मला या पंढरीच्या अनुषंगाने मला अजून काही थोडं बोलायचं. काय बोलायचंय? हे तीर्थक्षेत्र संतांच्या माध्यमातून होतात, हे तीर्थक्षेत्र भगवंताच्या माध्यमातून होतात. पण महाराज तुम्ही पंढरीत आहात, पंढरीचं बोला विठ्ठल विठ्ठल. एखादी तीर्थभूमी, एखादं तीर्थक्षेत्र निर्माण होण्याकरता, माझा आवाज येतो तुम्हाला? मला खूप त्रास होतोय. खरं तर सिस्टम माझ्यासारखी नाही, म्हणजे मला स्वतः वैयक्तिक त्रास आहे. तीर्थक्षेत्र निर्माण होण्याकरता 3 ते 4 निकष शास्त्राने सांगितले. एक, वेदाने सांगितलेला देव त्या ठिकाणी असावा. 2, महापुराणाने वर्णन केलेले एखादी तीर्थ किंवा नदी त्या ठिकाणी वाहणारी असावी. 3, सर्व साधू संतांनी त्याचं तीर्थभूमी म्हणून वर्णन केलेलं असावं. 4, तिथे एखादा महापुरुष महात्मा ते असणाऱ्या त्या तीर्थावरती विराजमान असावा. 4 निकष आहे. तर पहिला निकष सांगतो तुम्हाला. वेदाने सांगितलं तसं पांडुरंगाचं वेदात नाव नाही आलं महाराज. खरं तर तो कळलाच नाही त्यांना, वेदानाही नाही कळला, वेदात नाही आलं. विशेष म्हणजे विष्णूचं नाव आलेलं. आपण जर कृष्णाला म्हणून जर आपण आपला पांडुरंग समजत असाल तर कृष्ण वंदे जगद्गुरु तिथे त्यांचं वर्णन आलंय. पण विशिष्ट पांडुरंग म्हणून त्यांचं वर्णन आलं नाही, विठ्ठल म्हणून त्यांचं वर्णन आलं. मी थोडस तुम्हाला व्युत्पत्तीने पटवून देतो, आलेलं नाही. मग जर हे जर पांडुरंग म्हणून किंवा विठ्ठल म्हणून हे नाव आलेलं नाही, मग वेदात आलेला देव नाही का हा? एक ऋग्वेदातली असणारी एक रुची म्हणतो, बाबा माझ्याकडून चुकेल बरं का, माझं थोडसा जिब्राट आहे, तुम्हाला दाखवतो. थोडे श्लोक चुकतात नाही आणि मग ती व्हायबल होतं. मग कसं होतं असं मी म्हणून तू कोबरायचे अभंग जास्त पाठ करतो. आपल्याला जे झेपत नाही ना ते आपण प्रामाणिकपणे सांगतो. झेपत नाही खरं. आता काय, आता संत वाङ्मय आपल्याला म्हणजे प्रमाण होत नाही का आहे, म्हणून संत वाङ्मयाचाच विचार करू आपण. खरं तर संस्कृताने संत वाङ्मय समजावं इतकं इतकं असणार संत वाङ्मय दुय्यम स्थितीला नाही, परंतु तरी सांगतो. ऐका, हरिओम सहर्ष शीर्षा पुरुषा सहस्राख्या सहस्रपाद सभुवी विश्वदोरत्व अत्यतिष्ठ दशांगुलम. आला ना हा एक मंत्र ऋग्वेदाच्या संहितेत आलेला मंत्र. आता आपल्याला यातून विठ्ठल परमात्मा पांडुरंग परमात्मा ही देवता वेदाने सांगितलेली की नाही याचा थोडा विचार करायचा आहे. आता मला मदत करा मामा कुशराम दादा, मी तुम्हाला असं विचारतो, या असणाऱ्या श्लोकातील म्हणजे काही शब्द आपल्याला उचलायचे, भाग त्याग लक्षणेने काही ठेवायचे आणि काही उचलायचे. मला मदत करा. सभुवी विश्वदोरुत्वा, इथले सभुवी सोडून द्या, विश्वदोरुत्वा मधला वी उचला. काय उचला आपण? 4 शब्द गाळे उचलला. काय उचलला आपण? वी उचलला. अत्यतिष्ठ इथला अत्य, इथला अर्धत्त उचला, संगड मोडलेला. आता काय झालं आपलं? वी. दुसरा काय शब्द झाला? त. ऐका, आता अत्यतिष्ठत इथला ठ जो आहे ना, तिष्ठ श ती वजा करा, इथला ठ उचला. काय उचलला आपण? ठ उचलला. पहिला काय उचलला? बोला ना, झोपले नाही ना. दुसरा काय उचलला? अर्धात. तिसरा काय उचलला आपण? ठ. आता दशांगुल परिमाणाच्या असणाऱ्या विटेवर उभा विराजमान असणारा तो परमात्मा सर्वांतरात्म सर्वव्यापी आहे असं त्या सुते मातेचं काय सर्व चिंतन आहे. पण दशांगुल परिमाणाच्या विटेवर उभा असणारा जो त्याच्यातला दशांगुलम मधला ल उचला. काय उचलला आपण?
ल 4 शब्द सोडले भाग त्याग लक्षणे आणि इथला आपण काय उचललाय ल. आता मला सांगा पहिला वि, दुसरा तिसरा आणि चौथा ल. विठ्ठल विठ्ठल. ऋग्वेदाची संहिता आहे. मग ऋग्वेदाच्या संहितेमध्ये जरी परमात्म्याचं नाव नाही आलं तरी आपल्याला भाग त्याग लक्षणा करून आपल्या त्या परमात्म्याचं नाव काढणं शक्य केलंय. बोला. म्हणून परमात्मा वेदाने सांगितलं का नाही. वेदाने वेद पुरुष नारायण योगियाचे ब्रह्मशून्य आलो मुक्त आत्मा परिपूर्ण तुका म्हणे भोळ्या मावी भोळ्या आम्हा तो असणारा परमात्मा वेद पुरुष नारायण झाला. वेदानं सांगितलेला देवा निकष कळला तुम्हाला. कळला. चला दुसरा निकष झाला. पहिला निकष झाला वेदाने सांगितलेला एखादा तरी देव. आता बाकीच्या सगळ्या देवांचे इंद्र चंद्र वरून असत ते आपलं असलं सगळे वसू वगैरे त्या सगळ्यांचं वर्णन आलंय महाराज. पण याच तसं म्हणून वर्णन केलं नाही पांडुरंग म्हणून. नंतर वर्णन केलंय आमच्या पांडुरंगाष्टकात. कोणी केले ते शंकराचार्याने. पण त्या अगोदर ऋग्वेदात याच्या संहितेमध्ये कुठं सापडत नव्हतं. आपण ते सापडून काढले. आता ही कृपा चंद्रशेखर महाराजांची त्यांनी ते काढलं होतं त्या काळात. 2007ला पाठ आम्हाला आठवतं केरू महाराज होत. हा ऐका. मग आपण विठ्ठल नावाची देवता वेदाने सांगितलेली आपण शोधून काढली भाग त्याग लक्षणे. आता दुसरा विचार करायचा आहे त्या असणाऱ्या क्षेत्रामध्ये महापुराणांनी वर्णन केलेलं एखादं तीर्थ असावं. महापुराणांनी वर्णन केलेलं. मग महापुराणांनी वर्णन केलेलं तीर्थ जर पाहायचं ठरलं तर महाराज ते तीर्थ म्हणजे आहे चंद्रभागा. चंद्रभागा नावाचं पवित्र तीर्थ आहे. ही चंद्रभागा अखंड नदी आहे का नाही महाराज. जी पुंडलिकापाशी चंद्राच्या आकाराने पोहते चंद्रकोरी प्रमाणे म्हणून चंद्रभागा. दुसरा एक अनुबंध सांगायचा ठरला त्या दृष्टीने चंद्र के दोष भागा इसीलिए चंद्रभागा. ते लोहदंड जो ते असणाऱ्या इंद्राच्या खांद्यावर दिला होता ना. त्याला सांगितलं होतं तू पाप केलं कुठं कलियुगात म्हणजे मृत्यू लोकांमध्ये आणि तू पाप केलंय त्याच्यामुळे तुला तो आता सगळ्यांना मी सांगत बरं का मी ते सगळे इतिहास. हा तुला पाप केलंय ना तू सगळे तीर्थांमध्ये जाय जिथं तुझा दंड बुडणार नाही अशा ठिकाणीच तू काय करायचं तर थांबायचं किंवा तेच तीर्थ तुला वाचवू शकतंय. महाराज तू नर्मदेला गेला गयेला गेला गंगेला गेला सगळीकडे जाऊन आला आणि तो म्हणला जाऊ दे मरते शेवटचं तीर्थ पाहू आपण चंद्रभागा. त्याच्या काय चंद्रभागा फार प्रेम होतं असं काही नाही. तुम्हाला जाता जाता मग ते लागला गुंगली तर गुंगली नाही तर फार बसताना मला आता काय करायचं. निघाला महाराज आला तो चंद्रभागेत उतरला कुठं माहिती का पुंडलिक राहायच्या समोर. लोहदंड तीर्थाच्या बाबतीत बोलते मी. त्यांनी तिथं तो असणारा लोखंडाचा तो असणारा दंड आहे तो दंड त्या दंडासहित त्याने त्या असणाऱ्या चंद्रभागेत स्नान केलं. चंद्रभागेत आता त्यावेळेस भीमाच होते तिथून पुढचं नाव येते ऐका. त्याने स्नान केलं त्याचा तो दंड वरती तरंगला गेला. जसं आळंदीचं हस्ती नासती उदकी आळंदीच्या वर्णनामध्ये तसं तिथं लोहदंड तो तरला गेला म्हणून त्या तीर्थाला काय नाव दिलं लोहदंडाचं. त्या लोहदंड तीर्थामध्ये स्नान कधी करायचं पुढे ते साधू आपले माध्यान्ह काळी. का बरं हे सगळे असणारे तीर्थ तिथे येतात. बघा हे चंद्रभागा नावाचं तीर्थ. चंद्र के दोष भागा चंद्रभागा. चंद्राची असणारी कोराने ती अशी वाहते म्हणून ती चंद्रभागा. आणि मग महाराज ती चंद्रभागा नावाची नदी आहे. तुम्हाला एक सांगतो या जगात नद्या कमी आहेत का. नद्या कमी आहेत का खूप आहे. 3.5 कोटी प्रकारचे. किती कोटी प्रकारचे 3.5 कोटी प्रकारच्या तीर्थांची परियोजना काय केली. 3.5 कोटी प्रकारचं पाप आपल्या अंगावर बसलेला आणि 3.5 कोटी प्रकारचे तीर्थ आहेत. पण आज पंढरीभूमीत तुम्ही जा काही ठिकाणी उत्खनन झाली काही ठिकाणी माणसाने अतिक्रमण केली आणि काही तीर्थ शोधून सापडत नाही. सगळी तीर्थ आपल्याला सापडणं शक्य नाही. 3.5 कोटी प्रकारचं पाप घालवण्याची परियोजना 3.5 कोटी प्रकारच्या तीर्थांमध्ये. मग तुम्ही मला ते पाप राहतं कुठं महाराज आम्हाला त्याचं ठिकाण सांगा. पोटात राहतं पायात राहतं कुठं राहतं. आता मला दरवर्षी पाप त्रास देतं का बरं घालून फोड येत असतात. तुमचं काय म्हणणं आहे. तुम्हाला फोड नाही आले का
यावर्षी एकच आलाय मला, फक्त मला थोडं कमी होत. 2 वर्षापूर्वी ना तळपायाला अशी एवढे फुलाले. म्हणजे घडलं ते म्हणे, आपण मान्य केलं पाहिजे महाराज, आपण मान्य केलं पाहिजे. मग 3.5 कोटी प्रकारचं पाप माणूस शहरात आणि घालवण्याकरता 3.5 कोटी प्रकारच्या तीर्थांची परियोजना आहे. पण 3.5 कोटी प्रकारचे तीर्थ पाहण्याकरता आपल्याकडे आयुष्य तितके आहे का? बोला. नाही. अल्प आयुष्य मानवी देह. आणि आणखी सांगतो तुम्हाला, 3.5 कोटी तीर्थ का म्हटले त्यांनी, आणि त्या 3.5 कोटी तीर्थांचं असणार आहे शरीरावरती कुठे राहतात त्यांनी असं सांगितलं, तो मिले 64 किले 20 करे करणे. दोघं जण भेटले ना, ते दोघं पहिल्यांदा हसतात. याचे 32 त्याचे 32, किती दात झाले? 64. आणि हस्तांदोलन केल्यानंतर 20 करे राम राम. आता राम रामच गेला महाराज, तो असा करतो राम राम म्हणत, राम राम 20 करे जोडे. याचे 10 बोट त्याचे 10 बोट, आणि दोघं कडकडून मिठी मारून भेटले ना, त्या दोघांच्या डोक्यावरच्या असलेल्या केसांची संख्या सांगितली 7 कोटी. किती कोटी? दोघांच्या डोक्यावरच्या केसांची संख्या 7 कोटी. तर एका करता किती? 3.5 कोटी. मग 3.5 कोटी तुम्हाला गांजा माणसाचं काय अनिल महाराज त्याच्याबद्दल विचार करायचा नाही. शास्त्र प्राय हा सांगतोय कमी अधिक असू शकतो. 100 सांगतोय, पण 135 वर्षाचे सुद्धा माणसं आहेत महाराज, 125 वर्षाचे आहेत. काही 25 ला गेले, काही उपजातच गेले. आता त्याचं प्राय हा सांगतोय, म्हणून त्यांनी सांगितलं 3.5 कोटी प्रकारचे. आणि मग ती जे केस आहे ना, त्या केसाच्या ठिकाणी जिथे उगवतात त्याच्या ठिकाणी रोमरंध्र आहेत. रोमरंध्र, घर्म नावाचा विकारी पदार्थ ज्यातून बाहेर येतो ना, ते रोमरंध्र आहे. त्या रोमरंध्राच्या मुळाशी एक प्रकारचं पाप. किती प्रकारचं पाप? 3.5 कोटी प्रकारचं. आता तुम्ही म्हणाल एवढं घडतं का? तुम्ही आता काय काय प्रताप केले मला माहिती नाही. माझा झालेला नुसतं फोडावं निघतोय बाबा, माझा तुमचं काय तुम्ही पाहून. आणि एवढे पाप सांगायला मला योगेश महाराज बोलत होते मगाशी, म्हणे सांगा पाप महापाप उपपाप त्याचा प्रकार लिहून हिंदुकरांच्या भाषेत त्यांनी सांगितलं होतं ते. पण मी तसं सांगत नाही, त्यांना आंबवणार नाही ह्या पापाच्या बाबतीत. त्यांनी सांगितलं पाप म्हणजे काय, भलं त्याची उन्मत्त करीसता. जे तुम्ही केलेल्या क्रियेवर जे तुम्हाला अदृष्ट तुमचं पापजन्य दुःखजन्य देते त्याला पाप म्हणायचं. असे किती प्रकार आहे? 3.5 कोटी प्रकारचं पाप तुमच्या असणाऱ्या शरीरावरती रोमरंध्रामध्ये येतं. म्हणून शरीराला स्नानाचा विधी सांगितला. विठ्ठल नाही सांगितलं. आता तीर्थ कमी आहेत का? प्रत्येक तीर्थाचा अवगाहन करण्याचा विधी पण वेगळा आहे. तिकडे बघा माझ्याकडे, अवगाहन करण्याचा विधी पण वेगळा आहे. परत तुम्हाला पुराणाचा श्लोक सांगतो. कर्मनाशा जलस्पर्शात करपया विरंगणात गंडकी बाहुतरणात धर्म कलंती कीर्तना. श्लोक आहे. त्याला अर्थ करत असताना सांगायचे महाराज, मी काय सांगितलं मला? कर्मनाशा जलस्पर्शात. कर्मनाशा नावाची नदी आहे बरं, आहे. तिथपर्यंत आपण पोहोचलो नाही. ऐका, शास्त्र सांगतोय म्हणजे आहे. आणि मग ती कर्मनाशा नावाची नदी आहे. त्या नदीमध्ये तुम्हाला तिच्या जलाला स्पर्श केला, असा स्पर्श केला की काय होतं? तुमची केलेली सगळी पाप कर्म ते नाश होऊन जातात. जसं तुका म्हणे हरी काही उरुनेदी उरी, तसं त्या कर्मनाश नावाच्या नदीला जलाला स्पर्श केला की तुमचे पाप तुमचे कर्म नाही होतात. कर्मनाशा नावाची नदी, तिच्या जलाला स्पर्श सांगितला. विधी ऐका, विधी पहा. तिच्या जलाला स्पर्श सांगितला. दुसरी नदी सांगितली करप नावाची नदी आहे. करप या विरंगणात, करप नावाची नदी आहे. तिचं विरंगण म्हणजे उल्लंघन करायचं नाही. कोणी म्हणेल आम्ही उल्लंघन करणार, पोहून पलीकडे जाणार किंवा होडीनं परत तिकडे जाणार. तुम्ही आले कशा करता? 3.5 कोटी प्रकारचं पाप घालवण्याकरता. आणि तुम्ही जर उल्लंघन करून पलीकडे गेले, सोनवणे साहेब, तुम्ही इथं आले कशा करता? आणि तुम्ही इथून घेऊन काय जाणार? नुसतं पाप नाही, चक्रवाढ पद्धतीने, व्याज नाही. अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यते, आणि तीर्थक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपम भविष्यती. म्हणजे एवढं असणारं पाप तुम्ही घेऊन जात असाल तर तिथे तुमचा शहाणपणा काही कामाचा नाही. अवगाहन करण्याचा विधी चुकला तर तुम्ही त्या तीर्थाला जाऊन काय फायदा आहे का? नाही.
चला, दुसरी करप नावाची नदी आहे, तिसरी गंडकी बाहुतरणा गंडकी नावाची नदी. आता ही जी गंडकी नावाची नदी आहे ना, ती जवळजवळ सगळ्यांना माहिती असते. शालिग्राम नावाचा जो स्वयंभू असणारा परमात्मा आहे ना, त्या परमात्म्याचं तिथं तो तिथे सापडतो. त्याची काही तुम्हाला प्राणप्रतिष्ठा करावी लागत नाही, तो स्वयंभू आहे. मग जिथे शालिग्राम सापडतोय अशा गंडकी नदीमध्ये तुम्ही जलाला स्पर्श करू शकता, तुम्ही त्या जलामध्ये उतरू शकता, तुम्ही त्याच्यामध्ये पोहायचं नाही, डुबकी मारू शकता. बाहुतरणात म्हणजे बाहुतरण करायचं नाही. आता तुम्हाला नद्या किती सांगितलं मी? पहिली नदी सांगितली कर्मनाशा, त्याला काय करायचं? फक्त जलाला स्पर्श करायचा, आतमध्ये जायचं नाही. दुसरी नदी सांगितली कोणती? करप नावाची. अरे जरा मला मदत करा, माझं काही चुकत नसेल का तुम्हाला वाटतं? इकडून इकडून भरपूर आवाज येतो, माझं बी असं हो, मी व्हायबल होऊ शकतो. आणि सांगू तुम्हाला, व्हायबल असलं लय महत्वाचं आहे. शहाणपणा मिरवता मिरवता महाराज एवढा त्रास होतो, या 25 वर्षात सोसलोय. आता बावळेपणा सुरू केलाय आपण. कोणी बावळट म्हटलं पाहिजे आपल्याला? हा, याच्या करता प्रयत्न नाही. खरं सांगतो, उपाधी सांभाळायला कोणी सांगितलंय महाराज? उपाध्या सांभाळायच्याच नाही. लोक लगेच गायनाचार्य, लगेच वेदांताचार्य म्हणून मोकळे होतात. आणि अभ्यास कोणी करायचं ते करतात, आपल्यालाच घासावं लागतं महाराज. अरे 6 महिन्यात लोक म्हणतात आमचे कीर्तनाचे क्लास चालू झाले. साधा तसा काय हा हे रे वगैरे महाराज. आता आमची ससेवलपडे महाराज आता परमार्थामध्ये जाऊ द्या. माझं ते लई जास्त बाबा पुढे असताना जास्तीचा माझा अधिकार नाही, म्हणून मी थोडं कमी बोलतो. हरिपाठ पाठ नाही तरी कीर्तन करा, जाऊ द्या. मला सांगायचं ऐका, मी कुठं होतो मला त्यात. करप नावाची नदी, तिथे काय करतं? बोला पटकन, त्याचं उल्लंघन करायचं नाही. वा क्या बात योगेश, सुंदर. आणि गंडकी, गंडकी नावाची नदी, तिथं बहुतरण करायचं नाही. महाराज गंगा नावाची एक नदी आहे की नाही? गंगा ही नदी ज्ञान प्रधान आहे. कशी प्रधान आहे? ज्ञान प्रधान. नर्मदा नदी आहे ती भक्ती प्रधान आहे. कशी आहे? भक्ती प्रधान. नर्मदेच्या काठावरती साधू भक्ती करतात, मला साधना करतात. आणि तिसरी नदी सांगतो तुम्हाला, तिसरी नदी नाही म्हणे पाहिजे बरं का, तीर्थच म्हणायला पाहिजे. माझ्याकडून चुकवत, मी चुकतोय. ऐका, तिसरं तीर्थ सांगतो तुम्हाला, त्याचं नाव आहे यमुना. यमुना ही प्रेम प्रधान आहे. काय? प्रेम प्रधान. पण तुम्हाला सांगू, आमची चंद्रभागा, इकडे बघा माझ्याकडे, आमची चंद्रभागा, याच्याबद्दल बोलतो मी. गंगेतलं ज्ञान, नर्मदेची भक्ती आणि यमुने मैयेचं प्रेम सगळं इथंच पाहायला भेटतं महाराज. कुठं? चंद्रभागा. आणि तुकोबरायला वाटलं एवढी जर महान असेल तर सगळे तीर्थ तिच्यातच आहे. अवघीच तीर्थ चंद्रभागा डोळा देखिला, चंद्रभागा डोळा देखिला, अवघीच तीर्थ अवघीच तीर्थ चंद्रभागा डोळा देखिला, चंद्रभागा डोळा देखिला, अवघीच काल बोलून आलेत आमचे महाराज. सगळी तीर्थ एकत्र कुठे येतात? सर्व तीर्थ टाकेदवर येतात, चित्रकूटावर येतात. अजून कुठं कुठं सांगितले? कालचं सांगा थोडस मला. हा बंधू प्रेम, भरताच्या असणाऱ्या भरतकूप आहे की नाही, तिथे असणाऱ्या त्या विहिरीमध्ये तिथे पण येतात. पण हे सगळे तीर्थ तिथे येतात. पण सकाळी तीर्थे पुन्हा आमच्या निवृत्तीनाथांच्या म्हणून संत तीर्थ आहेत.